नेवासा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तब्बल 8 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या आज शनिवार 20 डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहात मतदान पार पडले. नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक अशा एकूण 18 जागांसाठी नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. नेवासा नगरपंचायतच्या अत्यंत चुरशीच्या व प्रतिष्ठेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 18,712 मतदारांपैकी 14,608 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. सरासरी 78.6% मतदान झाले असून थंडीमुळे सकाळपासूनच मतदारांचा उत्साह धीम्या गतीने होता. सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. अनेक मतदान केंद्रावर सकाळी मतदारच नव्हते, तर दुपारी मतदानाचा वेग थोडा वाढला, तर दुपारी 3 नंतर पुन्हा गर्दी वाढली. विशेष म्हणजे मतदानाची वेळ संपल्यानंतरही काही केंद्रांवर मोठ्या रांगा कायम होत्या. त्यामुळे प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. शहरातील सर्व मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान काही प्रभागात किरकोळ शब्दांकी चकमक प्रकार झाले. याचबरोबर रात्री उशिरा प्रभाग क्रमांक 13-1 मधील बूथवर बोगस वोटिंग करताना तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया चालू होती. मतदानाचा टक्का वाढण्यासाठीचा सर्व पक्षांमध्ये चढाओढ दिसून आली. स्थानिक नेते व पदाधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित होते. मतदानाच्या शेवटच्या तासात मतदान केंद्रावर मोठी गर्दी वाढली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी काही मतदान केंद्रावर भेटी देत बंदोबस्ताचा आढावा घेतला. संपूर्ण प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार संजय बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. नगरपंचायत हद्दीतील सर्व मतदान केंद्रावर नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह सर्व पोलीस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.